महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रतीक्षेनंतर आपला उमेदवार जाहीर केला। खरं तर महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करणार होती, पण अजून वेळ करण्यात काहीच अर्थ नसल्याचे सांगत शरद पवार यांनी आपला साताराचा उमेदवार जाहीर केला। आता फक्त भाजपकडून कोणाचे नाव यादीत येते याची उत्सुकता लागली आहे। उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याला अधिकृतता मिळणे आवश्यक आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली आहे। महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच मेळाव्यांना सुरुवात केली होती, फक्त उमेदवार ठरत नव्हता। आता उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्याने सभा आणि मेळाव्यांना अधिक गती येईल। महायुतीनेही मेळावे आणि प्रचार दौऱ्यांना सुरुवात केली असली तरी त्यांनी अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, त्यामुळे सर्वच जण बुचकळ्यात आहेत। महायुतीमधून अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवारीबाबत स्पष्टता जाणवत नाही। मात्र महायुतीतील अनेक नेते उदयनराजे भोसले यांचे उघड नाव घेऊन तेच उमेदवार असतील असे ठामपणे सांगत आहेत। संपादक मोहन बोरकर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।